नमस्कार, मी सुवर्णा। तुम्हाला माहीत आहे आंब्याचा रस काढणं हे फार मोठं काम। आणि मग आंब्याचा रस मग कोण काढायचं? तर आंब्याचा रस पूर्वी मग आजी आजोबा असायचे, मग त्यांच्याकडे हे काम असायचं आंब्याचा रस काढणं। आणि मग नातवंड अगदी ते मग बघत राहायचे आजी किंवा आजोबा त्या आंब्याचे रस कसा काढत आहे। आणि मग आंब्याचा रस काढलं की मग एकत्र कुटुंब असायचं। मग एवढं भलं मोठं पातेलं, मग त्यात ते सगळे आंबे पिळले जायचे। मग आंबे पिळल्यानंतर ती कोय आहे ना, त्या कोयचा सुद्धा गर काढला जायचा, सालीचा गर पुन्हा काढला जायचा। मग काही वेळेस मग ते गुळाचं पाणी केलं जायचं। त्या पाण्यामधून त्या आंब्याच्या ज्या कोया आहेत ना गर काढलेल्या, त्या कोया मग धुवून काढल्या जायच्या। आणि मग ते गुळाचं पाणी परत त्या आंब्याच्या रसामध्ये ओतलं जायचं। परत त्याच्यामध्ये मिरीपूड घातली जायची, सुंठ, वेलची आणि मीठ घातलं जायचं। आणि अशा पद्धतीनं सगळं अगदी व्यवस्थित सागर संगीत पद्धतीनं असा हा रस बनवला जायचा। आणि हा रस मग पाचक असायचा। त्यात मिरं जे आहे ना अवश्य वापरलं जायचं। आता मिऱ्यामुळं काय होतं की रस हा पचायला हलका होतो। पण हां, तुम्हाला सांगायचं आहे, हा रस खराब होऊ नये म्हणून काय करायचे माहिती आहे? त्यात आंबा पिळल्यानंतर जे कोय उरते ना, ती कोय आंब्याच्या कोया ज्या असतात ना, आंब्याची कोय ती त्या रसात टाकली जायची, जेणेकरून आंबा खराब होत नाही असं म्हटलं जायचं। मग तुमच्याही लक्षात आलं असेल, रस खराब होऊ नये म्हणून काय करायचं? आंब्याची कोय घालायची त्याच्यात, म्हणजे रस हा खराब होत नाही।